हॅलो, माझं नाव सुषमा धुमाळ. मी एक नवीन चॅनल ओपन केलेलं आहे, सुषमा धुमाळ म्हणून. तर प्लीज त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याला सपोर्ट करा. माझं व्हिडिओ काढायचं कारण हेच आहे की हे बघा, जे लोक जगत आहे ना, त्यांच्या लाईफमध्ये राहत आहे ना, तर लोकांनी प्लीज त्यांना टॉर्चर करू नका. का त्यांना काहीतरी करायचा प्रयत्न करताय, म्हणजे काही चुकीचा निर्णय घेतील असं कधीच टॉर्चर करू नका. त्यांची लाईफ आहे, त्यांना जगू द्या. आपल्यामुळं कोणाला त्रास झाला असं कधीच करू नका. म्हणायचा हेतू हाच आहे की एखाद्याचा स्वभाव इतका चांगला असतो का ते कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही. काही दिवसापूर्वी माझ्या संग अशी काही गोष्ट घडली जी मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की ती माझ्या लाईफमध्ये घडत, की कोणाला माझ्यामुळे त्रास होईल किंवा काय होईल. हा मी स्वप्नात पण विचार करू शकत नाही. आज मी चालत्या माणसाची कीव करणारी, म्हणजे कोणाचं दुःख मला बघवत नाही, तर हा निर्णय मी म्हणजे कसा म्हणजे मी कोणाचं वाईट करू शकत नाही, स्वप्नात पण करू शकत नाही. ती देवाची एक दृष्टी जी माझ्यावर, कमी माझं मन सगळ्याबद्दल चांगलं आहे. आणि तुम्हाला एक सांगते, मी लाईफमध्ये भरपूर काही गोष्टी घडून जातात जे आपल्याकडनं होता, पण अशी गोष्ट नाही घडली पाहिजे का लोकांमुळं ते आपल्या स्वतःला त्रास होईल, वेदना होतील किंवा काय होईल. मी कधीच कोणाचा वाईट विचार करू शकत नाही. जे बी झालं असेल किंवा माझ्या देवाला माहिती काय झालं असं नसेल झालं, पण तुम्हाला एक सांगते, मी देवाने खूप रस्ते देत राहतात, त्याच्यात आपण जातो किंवा चुकी होती किंवा काही होतं, पण देव करून कोणा संगच वाईट नाही झालं पाहिजे. मला सोशल मीडियावर यायचं कारण हेच आहे, मला जे समोर यायचं कारण हेच आहे की आपण चांगले कर्म करा, कोणाचं वाईट चितवू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाचं वाईट करू नका. जे झालं असेल ते देवाच्या मर्जीने झालंच. मला खूप वाईट वाटतंय, कोणाच्याबद्दल खूप वाईट वाटतंय. कोणाचं काही गमवलं, कोणाच्या डोक्यावरची छप्पर गेलं किंवा कोणाचं काही जरी झालं, मी देवाला खूप तळतळून प्रार्थना करते, कोणाचं वाईट नाही व्हायला पाहिजे. मी एक व्यक्ती अशी आहे की मला बऱ्यापैकी लोक म्हणतात की तू खूप मनाने चांगली. खूप मी कधीच कोणाचा वाईट विचार करू शकत नाही. मला स्वतःला वेदना झाल्या चालते, पण मी कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही. तर मी का विचार करू असा कोणाबद्दल. जगताय जगू द्या, ज्याची त्याची लाईफ, ज्याची त्याची मर्जी, ज्याचं त्याचं चांगला करा, चांगले कर्म करा. कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाबद्दल वाईट काहीच करू नका. डिप्रेशन ही इतकी मोठी गोष्ट आहे का जेव्हा ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते तेव्हा ती कधीच स्वतःचा विचार करत नाही. पण नंतर विचार येतो की आपल्या मागं जे जगताय त्यांचं कसं होईल पुढं. जेव्हा आपल्याला आधाराची गरज लागते तेव्हा ही दुनिया कोणतीच कामं येत नाही. लक्षात ठेवायचं,
जो व्यक्ती आपल्या सुखादुःखाला उभा राहतो, आपल्या पाठीशी उभा राहतो, हं, त्याला कधीच आयुष्यभर विसरायचं नाही. डिप्रेशनमध्ये जाणं एक मृत्यूच्याच बरोबर आहे. जो माणूस जगून मरून जातो. का डिप्रेशनमध्ये घालतात लोक? का? काय भेटतं त्यांना डिप्रेशनमध्ये घालून? कोणाचं वाईट केलेलं आहे का? जो वाईट आहे तो एकदम चांगला जगतो. अरे ही अशीच आहे, अरे ही तशीच आहे, अरे काय काय भेटतं काय? भेटतं काय? एखाद्या चांगल्या व्यक्तीला तुम्ही एवढं टॉर्चर करता का ती खूप डिप्रेशनमध्ये जाते. काय भेटतं तुम्हाला? बस मला एवढंच बोलायचं होतं. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. प्लीज त्याला सहकार्य करा. खूप खूप साधारण, एकदम साधारण व्हिडिओ, एकदम एकदम साधी सिंपल आहे.